सीतामाईचा शोध घेऊन हनुमानजी सर्वाच्या समवेत रामचंद्रजीपर्यंत पोहोचले. रामचंद्र प्रभूला चूडामणी दाखवला. प्रभूंनी सीतामाईचा चूडामणी पाहला आणि प्रभूचे डोळे भरून आले. हनुमान जे कैसे है सीता? 6 महिने झाले बरं का काशीनाथ पाटील. 4 महिन्याचा पावसाळा संपला. बरं ती काय पाहुणपणा गेलेली आहे का? राक्षसार चोरून नेलेली आहे. वैऱ्याच्या गावात आहे. राक्षसिनीच्या प्रहारात आहे. राजा जनकाची लेक आहे. दशरथ राजाची सून आहे. ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे. म्हणून प्रभू तळमळीने विचारतात अण्णा कैसे है सीता? हनुमानजीचे डोळे भरून आले. मैं तो ब्रह्मचारी हूँ भगवान. संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं, लेकिन आप पूछ रहे तो इतना बोल सकता हूँ माँ सीता के बारे में. केवल धरा की बेटी इतना दुःख सहन कर सकती है. बस बहुत दुःखी है मेरी. इथपर्यंत आपण काल कथा ऐकली आणि मग सर्व वानरांच्या समवेत प्रभूजी समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. लंका पेटवून गेल्यापासून हनुमानजी बरं का बाप्पा घराघरात चर्चा चालू आहे. प्रत्येक घरात दबक्या आवाजात. का रे ज्यानं एकट्यानं गाव पेटवलं तो सेवक आहे म्हणतात. सेवक? हा ना. अरे लेका मग सेवकानं जर एकट्यानं गाव पेटवलं त्याचा मालक आल्यावर गावाचं कसं होईल? ही चर्चा लंकेतल्या घराघरात चालू आहे. वहा निशाचर रही सशंका जब ते जारी गई कपिलंका निजंद ग्रह करे बिचारा नहीं निश्चल को केर उबारा जासू दूत बलबरने न जाई सोय आहे पुर कौन भलाई. रावणानं तातडीची मीटिंग घेतली बरं का अण्णा. आपत्कालीन गाव पेटलं होतं ना. आपत्कालीन सभासद जी सरकार. वो बंदर आया था पूरा गांव जला करके चला गया तो बताइए क्या किया जाए. काही सभासद उठले मीटिंग मध्ये. चिंता क्यों करते जी सरकार, मर्द बैठे. त्याच मीटिंग मध्ये बिभीषण होता. तोही उठला. भैया अविनय हो तो क्षमा करे. ये सब तुम्हारे सभासद आज हनुमान के गैर हाजिरी में मीटिंग में बकवास कर रहे. मर्द बैठे हैं, मर्द बैठे हैं, मर्द बैठे. मेरा सवाल है भैया, कल अकेला हनुमान पूरा गांव जला रहा था तो सब तुम्हारे मर्द कहाँ गए थे? सोए थे. आणि हा मुद्दा बिभीषणाचा रावणाला मनोमन पटला. शाबास बिभीषण शाबास. बोल क्या करू. माझं ऐकाल का दादा? सांग ना. रिघाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. भावाला सल्ला देतोय. रामाला शरण जा दादा, कल्याण होईल कुळाचं. रामाला शरण शब्द भावाच्या तोंडून ऐकला मस्के पाटील. उतरला रावण. बुटा भरली, लाद घातली कबरड्यात. कॅबिनेट मंत्री आहे बिभीषण, साधा नाही. आणि एवढ्या मंत्र्याच्या समोर बुटा भरली लात घालून खाली पाडला. जा तपस्वी के पास, हमें जरूरत नहीं. बिभीषण संत आहे अण्णा. आणि संताच्या कमरीत लात घालणारा रावण आहे. शंकरजीचा हा प्रसंग सांगताना डोळे भरून आले. पार्वते, ज्या राज्यामध्ये माझ्या साधू संताचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत. साधू अवघ्या तुरत भवानी कर कल्याण अखिल के हानी. आणि म्हणून तिथून पुढे भविष्यात तुम्हाला कोणत्याही समाजाचा महात्मा भेटू द्या. बौद्ध धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, जैन धर्माचा, मुस्लिम धर्माचा, हिंदू धर्माचा, त्या साधूच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या. भोळा बाबडा असू द्या, पागलासारखा दिसू द्या. त्याला तुम्हाला नमस्कार करायची इच्छा नाही बाप्पा, करू नका. फक्त त्या साधूची टिंगल टवाळी करू नका.
काय होईल? साधू काही करणार नाही, पण भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. गरीब को मत सताओ, वो रो देगा, लेकिन सुनेगा उसका मालिक, तुम्हें जड़ से उखाड़ देगा. लक्षात. साधू संताची निंदा, म्हणून हरिजनाची कोणान घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. देवाला सहन होत नाही. कशाप्रमाणे? कल्पना करा, एका श्रीमंताने एका मावशीला जेवायला गेली, तिच्यासोबत 5 वर्षात तिचं बाळ मागं लागलं. येऊ नको बबड्या येतो का, येऊ नको पिंट्या येतो, येऊ नको राजा येतो का, आणि गेलं मागं लागून. श्रीमंताचं घर बरं का नामदेव, बसायला पाट, पाठीला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोय. तुम्हाला आठवणते ते 42 पदार्थ. एका पाटावर नवीन पातळी, एका पाटावर सोन्याचे दागिने. इतक्यात 5 वर्षाच्या तिच्या पिंट्यानं मम्मीच्या ताटातला गुलाबजाम उचलला, मस्के पाटीलनं तोंडात टाकला स्वतःच्या. जसा गुलाबजाम तोंडात टाकला, श्रीमंताचा राग अनावर झाला आणि एक दिली कानाखाली ठेवून त्या लेकराच्या खाली पाडलं. बाप्पा बॉल सारखा गुलाबजाम तोंडातून उडाला, त्याचा दात पडला, रक्त तोंडातून येऊ लागलं, पालीसारखं तडफडून रडू लागलं. त्याची माय पाटावर उभी झाली. तेव्हा श्रीमंतानं तिला विनंती, मावशी तुम्ही बसा खाली, हे नवीन पातळ तुमच्यासाठीच आहे, सोन्याचे दागिने तुमच्याच करता आणले मावशी, हे सुगराज भोजन आवडीनं तुमच्यासाठी केलं, पोटभर जेवा, सावकाश जेवा. अण्णा जेवल का ती माय? तिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पाडला. विजेसारखी कडाडली श्रीमंतावर. रॉकेल वतून पेटावू आहे भाऊ तुझं, माझ्या लेकराला मारलं नाही जेवणार मी. बाळाला मारल्यावर बाळाची आई सहन करत नाही, तसा साधू संताचा अपमान भगवान सहन करीत नाही. लक्षात घ्या. अरे बिभीषण कोण आहे? बिभीषण साधू आहे आणि त्याच्या कमरट्यात लाद घालणारा रावण आहे. साधू अवज्ञा. बिभीषणानं काही केलं नाही रावणाचं, पण श्रीरामानं कोणी ठेवलं नाही त्याचं, हे लक्षात घ्या. म्हणून साधू संताची निंदा, हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याच्या. खाली पडलेला बिभीषण उठला, कपडे झटकले. बरं का अण्णा, ज्यानं लात मारली त्या भावालाच वाकून नमस्कार केला आणि डबडबल्या डोळ्यानं सांगितलं, दादा वडील मरण पावल्यावर मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. तू लात मारली काय? माझ्या जन्मदात्यानं मारली काय? वाईट वाटत नाही मला, पण आता मी श्रीरामाकडे निघालो दादा. फक्त जाताना एवढंच सांगतो, तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. नमस्कार. निघाला. हा कुठे कुठे जातोय म्हणून पाळतवरती 2 ठेवले रावणानं, एक शुक आणि सारण. ते 3 दिवस वानराच्या रूपात रामाच्या सैन्यात होते. बिभीषणजी आकाशमार्गे रामप्रभूकडे येत असताना हनुमानजी शेजारी बसलेले. हनुमानजीला रामचंद्राजीने विचारलं, वो कौन आ रहा अपनी तरफ? वही तो भगवान जिसका नाम पे सुना होगा, रावण का छोटा भाई विभीषण रात दिन आपका सुमरन करता है, लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की थी, वो रावण का छोटा भाई विभीषण है. तो मैं क्या करूँ? आप उसका स्वीकार करो. किती स्वीकार? रावण मारायच्या आधी बिभीषणाचा राजतिलक केला. अजून रावण मारायचाच आहे. हनुमानजी तर चकित झाले. प्रभू एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं मी, तुम्ही याला राज्याभिषेक केला. हो. रावण मरायचाच आहे. हो. समजा रात्रभरात परिणाम झाला आणि उद्या रावण पाया पडायला आला, रात्रभरात परिणाम. मस्के पाटील, ते रात्र सगळ्यांना माहिती आहे शेवटची. काय होईल उद्या सांगता येत नाही. एका रात्रीत फिरवल्या जातं. आमचा नागपूरचा देवेंद्र भाऊ खुश होता, मुख्यमंत्री मीच होणार, मुख्यमंत्री मीच होणार, मुख्यमंत्री. 12 तासात तिघही एकत्रित आले आणि आमचा भाऊ घरीच ठेवला. रात्र चांगलं माहिती आहे तुम्हाला, माझ्यापेक्षा हे रामायण तुम्हाला चांगलं माहिती आहे. बाप्पा खरं आहे का नाही? हां, अजूनही घरीच आहे. म्हणून हे हनुमानजीची शंका आहे. प्रभूजी एवढी घाई? आल्या आल्या
अजून आपलं सरकारच बनलं नाही ना आल्या आल्या त्याला कॅबिनेटचं आश्वासन देत आहे तुम्ही. म्हणजे त्याला लंकेचं राज्य, लंका रावणाच्याच ताब्यात आहे, अजून रावण मेला नाही आणि तुम्ही बिभीषणाला राज्याभिषेक केला. हो, समजा काय रात्रभरात झाला परिणाम आणि उद्या सकाळी रावणच पाया पडायला आला, म्हणून सांगा बरं मग त्याला काय देणार आता. अरे हा तेही बरोबर आहे, पण हनुमंता एक सांगू, बिभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिये रावण आयो करूंगा अयोध्या दान, याला भगवान म्हणतात. आज बिभीषण पाया पडला, त्याला मी लंकेचं राज्य दान केलं. समजा उद्या जर रावण पाया पडायला आला तर मी अयोध्येचं राज्य दान करील रे, माझ्याच पादुका ठेवल्यात भरतानी अजून. आता बिभीषणाने जो परिचय दिला मस्के पाटील, जर दुसरा असता बाप्पा तर काय रंगवून रंगवून परिचय दिला असता. कोण आहे तू? मी तुमच्या पक्षाचा एकच आहे अख्ख्या गावात, आमचंच घर, तुमचं बॅनर आमच्याच घरावर आहे, बाकी गावचं गाव विरोधात आहे, पण आमचं पुरं घर तुमच्या पार्टीला आहे. वृंदावन माझ्याच अंगणात आहे, धनुष्यबाणाचं चित्र आमच्याच भिंतीवर आहे, एक छोटंसं मंदिर बांधलं, त्याच्यात तुमचीच मूर्ती बसवली, पूजा मीच करतो. अजिबात उल्लेख केला नाही. मग काय परिचय? कोण आहे तू? मी तुमची पत्नी चोरून नेणारा, तुमचा वैरी रावण, हां त्याचा सक्का भाऊ आहे. इथून परिचय दिला. आडपडदा काही नाही. नाथ दशानन करमय भ्राता, परिचय सुरुवात पहा बिभीषणाची. नाथ दशानन करमय भ्राता, तुमचा वैरी आहे ना, तुमची पत्नी चोरून नेणारा, त्याचा मी सक्का भाऊ आहे. निशिचर वंश जन्म सुरत राहता, राक्षस कुळात जन्माला आलो, सहज पापप्रिय तामस देहा, जथा उलुकही तमपर नेहा. या दोन लाईनमध्ये परिचय आहे बाप्पा. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. हे तुलसीजींची भाषा समजून घ्या, गोड आहे भाषा. जथा उलूकही तमपर नेहा म्हणजे घुबडांचं अंधारावर प्रेम असतं का नाही देवा, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम असतं, पापावर. आणि त्या कुळात जन्म झाला, तुमच्या वैऱ्याचा सक्का भाऊ आहे मी. हे अंतकरणची शुद्धी आहे. आडपडदा न ठेवता परिचय प्रभूनं एवढा स्वीकार केला बिभीषणाचा. बिभीषणाच्या द्वारा त्या दोघांना पकडण्यात आलं. शुक आणि सारन लक्ष्मणाच्या पुढं उभं केलं दोघांना. लक्ष्मणाने विचारलं, कौन है? रावण के दूत, नाम तुम्हारा? शुक सारन. किस लिए आए थे रे? तुम्हारी सेना का भेद जानने के लिए. भेद मिला हमें, क्या ब्रह्मा को नहीं मिल सकता? आपको जान प्यारी है जी, तो मैं चिट्ठी लिख कर देता हूँ. पहुँचाओ रावण के पास. लक्ष्मणाने चिठ्ठी लिहून दिली. शुक आणि सारण चिठ्ठी घेऊन